श्री स्वामी समर्थ. नमस्कार. जय महाराष्ट्र. महाराष्ट्रीयन कल्चर अँड फूड बाय राजश्री या आपल्या नवीन चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. श्रावण महिन्याच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. आज आपण जरा जिवंतिका पूजन म्हणजे जो जरा जिवंतिका पूजनेसाठी आपण फोटो लावतो त्याचा नेमका अर्थ काय ते आपण आज जाणून घेणार आहोत. जीवतीच्या प्रतिमेचे पूजन आणि त्याचा अर्थ. कोण ही जीवती? हिच्या पूजनाचा हेतू काय? आषाढ महिन्याच्या अमावस्येला हे दीपपूजन केलं जातं आणि याच दिवशी जरा जिवंतिका पूजन सुद्धा करतात. दिवा हे ज्ञानाचं वृद्धिंगतेचं प्रतीक आहे. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे दीप. तुम्ही एक दिवा उजळा, त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता. त्यामुळेच याला वंशवृद्धीचं प्रतीक मानतात. या प्रतीकाचं पूजन म्हणजे दीपपूजन. दुसरी पूज्य देवता म्हणजे जीवती. जीवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते. संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचं पूजन मातृशक्तीकडून केलं जातं व आपल्या अपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते. ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत 4 वेगवेगळ्या देवतांच्या वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते. यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही. काय रहस्य असेल या प्रतिमा क्रमाचे? जीवती प्रतिमेत प्रथम नरसिंह, नंतर कालिया मर्दन करणारा कृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध, बृहस्पती, गुरु यांचा समावेश असतो. याच क्रमात त्यांना पूजले जाते. त्यांची कारण मीमांसा. प्रथम भगवान नरसिंहच का? भगवान विष्णूंचा चौथा अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळ भक्तासाठी प्रगट झाले. ही कथा आपल्या सर्वांनाच परिचयाची आहे. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकशिपू पासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे याचं मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला. बालकांचा रक्षक आणि बालभक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजले जातात. म्हणजेच नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात. जसे उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून होणारी हानी इत्यादी. त्यानंतर येतात कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण. यातील नाग आणि गोपाळ कृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत. मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालिया मर्दन करणारा श्रीकृष्णच का? आपण जर कालिया मर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य. सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा, त्याचप्रमाणे महत्वाच्या प्राण्यांना अभय देणारा, खेळात बागडत असताना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालिया मर्दन रूपात पूजला जातो. म्हणजेच कालिया दमनक कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जसे खेळताना येणारी आपत्ती, पाण्यापासूनचे संकट, सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादींपासून बचाव करतात. घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटापासून हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात. म्हणून जीवती प्रतिमेत यांचे प्रथम स्थान. नंतर येतात त्या जरा व जिवंतिका. जरा व जिवंतिका या यक्षगणातील देवता. जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते. मगध नरेश बृहद्रथ याला 2 राण्या असतात. दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते. परंतु राजाला पुत्र पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतित असतो. याच सुमारास नगराजवळील उपवनात
ऋषी चंडकोशिक आल्याचे राजाला समजते. राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रकट करतो. ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात. दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो. कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो, परंतु केवळ अर्धा अर्धा अशा विचित्र आणि अर्धवट अर्भकांना राजा जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते. ती दोन्ही अर्भक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने दोन्ही शकल सांधते. जरा ते सांधलेले अर्भक संध्या समयास बृहद्रथ राजाला आणून देते. जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंग ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रित्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मान देतो. त्याचप्रमाणे जार देवतेचा वार्षिक महोत्सव सुरू करतो. अशी ही जरा देवी जारेंचीच सखी जीवंतिका. जीवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जीवती. जीवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवते अशा रूपात दाखवतात. प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध आणि बृहस्पती. बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हत्ती अंकुश धारण करतो, तर बृहस्पती गुरु वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व, व्याक्पुटत्व इत्यादी गुण प्राप्त होतात. तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, आध्यात्मिक उन्नती, विवेक बुद्धी जागृत होते. बुधाचं वाहन हत्ती. हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धीने व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून लक्षात येते. बृहस्पतीचं वाहन वाघ हे अहंकाराचा प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो. अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते. म्हणूनच बुध बृहस्पती यांना सुद्धा जीवती प्रतिमेत स्थान मिळालं. प्रथम रक्षक देवता, नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावी करणारे ग्रह देवता असा हा जीवती प्रतिमेचा क्रम. एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजे जीवती पूजन. जगातील सर्व प्राणीमात्रांच्या उज्ज्वल भविष्याचे रक्षणाची प्रार्थना म्हणजे जीवती पूजन. जरे जीवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमस्तुते. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जरा जीवंतिकेचं, जीवतीचं पूजन, जो आपण जीवतीच्या पूजनेचा फोटो आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही हा माझा महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.